आपण कारल्याचं भरीत करणार आहोत। तर बघून घ्या, कारले मी स्वच्छ धुतलेली आहेत आणि त्याला अशी चीर मारून त्याच्यामध्ये मी मीठ भरलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कडवटपणा कमी लागेल। आणि आता आपण त्याला उकडून घेऊया जाळीमध्ये टाकून। हे बघा, जाळी घेतलेली आहे मी, ह्याच्यामध्ये फक्त वाफवून घेऊया जेणेकरून कारले आपले सॉफ्ट होतील। मित्रांनो, आता आपले कारले चांगले हे झालेले आहेत। आपण आता त्याला खोलून, हे बघा, इथून खोलून अलगद बिया निघतात, अलगद बिया साफ करून घेऊया। बघा मित्रांनो, मी अशा पद्धतीने कारली सगळी साफ करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, आता आपण याच्यामध्ये स्टफिंगसाठी भरणारा जो मसाला आहे तो पण बनवून घेऊ। 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकूया, कोथिंबीर टाकूया, वाटण टाकूया, लाल मसाला टाकूया आपण, आवडीनुसार टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने। गरम मसाला टाकूया, हळद टाकूया थोडीशी आणि चांगला आपण फ्राय करून घेऊया मसाल्याला। मित्रांनो, ही चटणी मी बाजारातून आणलेली आहे। तुम्हाला जर नाव पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं नाव देते। आणि ही आपण त्याच्यामध्ये ते टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे आहे आणि ही जी चटणी आहे ती पराठ्याबरोबर नुसतीच तुम्ही खाऊ शकता, इतकी टेस्टी आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि चवीपुरती साखर टाकूया। ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं आपण आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। आपण चांगलं मिक्स केलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळूया। चांगलं हलवून घेऊया। आपण चांगलं मिक्स केलं आहे। मित्रांनो, आपला मसाला सगळा तयार आहे, बघू शकता तुम्ही। मिक्स करून त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि आता आपण कारल्यामध्ये भरून घेऊया, व्यवस्थित स्टफ करून घेऊया। मित्रांनो, मी आता कारली व्यवस्थित रीतीने भरून घेतलेली आहे आणि कारली आपली उकडलेली असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला फ्राय करायला लागणार नाही आहे। फक्त यांचा जो कवर आहे तो आपण क्रिस्पी करून घेऊया। चला, तर मग बघूया कशा पद्धतीने आपण ठेवूया आणि कशा पद्धतीने